नमस्कार, मी विशाल पाटील। राज्यामधील 29 महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळतोय। 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या घडामोडींना वेग आलेला आहे। 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि शेवटचा क्षण होता आणि त्यामुळे अनेक इच्छुकांची आणि कार्यकर्त्यांची अर्ज भरण्यासाठी धावपळ देखील उडालेली दिसून आली। दरम्यान राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट होत असून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। मुंबईमधील राजकीय समीकरणं लक्षणीय ठरलेली आहेत, कारण यंदाच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवणार आहेत, तर भाजप आणि शिवसेनेनं युती करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकटं पाडलं। मात्र संपूर्ण राज्याचा विचार करायचा झाल्यास काही ठिकाणी दोस्तीत कुस्ती आणि आघाडीत बिघाडी झाल्याचंही चित्र दिसून आलं। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचे पडसादही उमटलेत। एकूणच या महासंग्रामामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असून आता सर्वांचं लक्ष हे प्रचाराकडे लागलेलं आहे। मात्र या सर्व घडामोडींमध्ये जनतेला काय वाटतं हेच आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये।